चला बघा, काल आपण डिस्टन्स डायरेक्शनची पहिलं लेक्चर पाहिलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिली होती. काय काय पाहिलं होतं आपण? सगळ्यात पहिले आपण डायरेक्शन्स पाहिले होत्या. किती डायरेक्शन्स होत्या रे? 4. ठीक आहे, कशा कशा डायरेक्शन होत्या? ऊपर नॉर्थ, ऊपर नीचे उजवा उजवा उजवा, डावा डावा डावा. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट पाहिला होता आपण. त्याच्यानंतर दुसरं कोणतं पाहिजे होतं? लेफ्ट राईट. जेव्हा जेव्हा एखादा पर्सन किंवा एखादा एलिमेंट स्टार्ट करतोय आणि तुम्हाला सांगितलंय राईटला जायचंय, तर त्यावेळेस तुमचा स्वतःचाच राईट आणि लेफ्ट सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. नंतर पाहिलं होतं आपण हायपोथिनियस, म्हणजे याचा सिद्धांत कुठला? पायथागोरसचा. ठीक आहे, पायथागोरसचा थेरम किंवा सिद्धांत काय म्हणतो? हायपोथिनियस इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण 5 क्वेश्चन बघितले होते, ते एकदम बेसिक होते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉरी 6 ते 30 पर्यंत सगळे क्वेश्चन तुमचे होमवर्क झालेले पाहिजेत. ठीक आहे, झाले तर असतीलच. झालेत हो का नाही? ठीक आहे, मग आता ज्यांचे झालेत त्यांनी डाऊट एकदा सांगा, आणि जे आज पहिल्यांदा आले असेल त्यांनी कालचा आधी व्हिडिओ बघा. ठीक आहे, नंतर ते सगळे क्वेश्चन सॉल्व करा, आणि त्याच्यात सुद्धा काही डाऊट असेल तर उद्या आल्यानंतर विचारू शकता. बरोबर आहे? ठीक आहे, चला फटाफट आता एकदा डाऊट सांगून द्या तुमचे. 6 ते 30 पर्यंत. ठीक आहे, सगळे डाऊट. 9 नंबर. ठीक आहे, 9 आणि 25 26. एक हळूहळू. ठीक आहे, 1 मिनिट. 9 10 आणि 25 अजूनही ओपन उद्या. 1 मिनिट लिहूनच घेतो मी, थांबा. हा सांगा. 9 नंबर, 10 नंबर, त्यानंतर 23rd, नेक्स्ट 19, 25, 26, 27. आकाश. हा अजून कोणी मागे आहे का? अजून काही? बस डन झालंय. एकदा याचा फोटो काढ. ठीक आहे, एवढ्या क्वेश्चनचा नंतर PDF जर काढली तर एक क्वेश्चन निघून जातील. ठीक आहे, पटकन एकदा फोटो काढ. घेतला ना फोटो? हे क्वेश्चनचा फोटो घेऊन ठेव एकदा. हा झालं का? ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा 9 नंबरचा क्वेश्चन होता. हा चला मागे दिसतंय. ठीक आहे, बघा 9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो? रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज. ठीक आहे, खालीलपैकी जे क्वेश्चन दिलेले आहेत म्हटलं त्याची आन्सर द्या. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपली? ऑन द प्लेइंग ग्राउंड ABCDE आर स्टँडिंग ॲज डिस्क्राइब बिलो फेसिंग नॉर्थ. ठीक आहे, त्यांचं नॉर्थला फेसिंग आहे सगळ्यांचं. 5 लोक आहेत, सगळे ग्राउंडमध्ये बसलेले आहेत किंवा उभे आहेत. त्यांचं सगळ्यांचं फेसिंग कुठे आहे? नॉर्थला आहे. त्यातली पहिली इन्फॉर्मेशन काय म्हणते? B इज 50 मीटर टुवर्ड द राईट ऑफ D. ठीक आहे, टुवर्ड्स द राईट ऑफ D म्हटलंय, Dच्या राईट कडे. पण सर D कुठे आहे? ठीक आहे, मग अशा वेळेस तुम्हाला वाटेल त्या दिशेला तुम्ही D घेऊ शकता. समजा मी असा मध्ये घेतोय. ठीक आहे, आता D चा राईट. आता बघा ऍक्च्युली D कुठे फेस करतोय? नॉर्थ कडे.
म्हणजे डी जर असा म्हटलं मी की असा दिसतोय तर त्याचा राईट कुठे असणार आहे, इकडच्या साईडला, बरोबर आहे. आता बी जो आहे 50 मीटर टुवर्ड द राईट ऑफ डी, डीच्या राईट कडे इकडे 50 मीटरवर इथं कोण आहे, बी बॉम्बे बघा, आणि इथे कोण आहे, डी. ठीक आहे, पहिले सेंटेन्स कळलं. नंतर बघा दुसरं काय म्हणतो, ए इज 60 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ बी, बीच्या साऊथला. ठीक आहे, आता बघा बी जर इकडे आहे तर याचा साऊथ कुठे येणार ताई, खालच्या साईडला. ठीक आहे, आता याच्या खालच्या साईडला किती वर, इथे 60 मीटरवर कोण आहे, ए. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा काय म्हणतो, सी इज 40 मीटर टुवर्ड द वेस्ट ऑफ डी, डीच्या वेस्टला. आता बघा डी जर इथं आहे तर याचा वेस्ट कुठे येईल, डाव्या बाजूस. ठीक आहे, डावी बाजू कडनं येते इकडनं. आता इकडनं किती गेला तो, 40 मीटर. ठीक आहे, कोण होता तो, सी. ठीक आहे, सी होता 40 मीटर डी पासून वेस्टला. ठीक आहे, नंतर लास्ट स्टेटमेंट काय म्हणतो, ई इज 80 मीटर टुवर्ड द नॉर्थ ऑफ ए, एच्या नॉर्थला, एच्या वरच्या साईडला कोण पाहिजेत, ई. किती मीटरवर, 80 मीटरवर, बरोबर आहे. आता बघा ए तर इथं आहे, आता एचा नॉर्थ कुठे येणार आहे, वरच्या साईडला. वरच्या साईडला किती सांगितलंय, 80. ठीक आहे, आता जर मी इथून इथपर्यंत पाहिलं तर ऑलरेडी हा 60 डिस्टन्स जे आहे त्याच्यानंतर कोण आहे, बी. एच्या 60 मीटर डिस्टन्स नंतर कोण आहे, बी. पण त्याच्याही वरच्या साईडला जायचं आपल्याला, कारण आपल्याला जायचंय 80 मीटरवर नॉर्थ साईडला. मग याच्या नंतर इकडे 80 घेणार आहे का मी, नाही. ए पासून इथपर्यंत जर डिस्टन्स 80 आहे तर हे ऑलरेडी इथपर्यंत 60 आहे, तर वरचं किती असणार आहे, 20. आणि इथे कोण असणार आहे, तो आपला ई. ठीक आहे, या प्रकारात डायग्राम तयार झाली पाहिजे. डायग्राम आली होती का, आली होती. ठीक आहे, पुढे आता बघा क्वेश्चन काय म्हणतो, इफ अ बॉय वॉक फ्रॉम सी. ठीक आहे, एखादा मुलगा आहे तो सी पासून चालायला सुरुवात करतो, बर, मीट्स डी फॉलोड बाय बी. आता फॉलोड म्हणजे काय, च्या नंतर, कोणाच्या नंतर, डी च्या नंतर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक मुलगा जो आहे तो स्टार्ट करतो, वॉकिंग स्टार्ट करतो सी पासून, कोणाला भेटतो, डी ला, नंतर कोणाकडे जातो, बी ला. ठीक आहे, बघा आता सी पासून हा जो मुलगा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कोणाला भेटेल, डी ला, नंतर तो मुलगा कुठे आला, बी ला. ठीक आहे, आतापर्यंत आपण एवढंच क्वेश्चन वाचलाय, तो बी पर्यंत आलाय असं लक्षात ठेवा. पुढे अँड ए अँड ई, हा नंतर कोणाला भेटतो, तो ए, आणि नंतर कोणाला, ई ला. तर बघा परत तो इकडे आला ए कडे, आणि नंतर कोणाला भेटतो, तो ई कडे. ठीक आहे, असा तो पूर्ण गेला. इफ ही हॅज ट्रॅव्हल्ड स्ट्रेट डिस्टन्स ऑल थ्रू, म्हणजे तो सरळ सरळ जातोय. ठीक आहे, तर मला एक सांगा त्याने आता टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय, तो डिस्टन्स किती चाललाय, असाच प्रश्न बरोबर. ही हॅज ट्रॅव्हल्ड द स्ट्रेट हाऊ मेनी मीटर्स, हां त्याने डिस्टन्स विचारलंय, किती डिस्टन्स असणार आहे. परत क्वेश्चन पहिल्यापासून सांगतो, एक मुलगा जो आहे तो सी पासून चालायला सुरुवात करतो. ठीक आहे, आता सी पासून तो गेला डी कडे, डी कडून गेला बी कडे, बी कडून आला ए कडे, आणि नंतर सगळ्यात शेवटी कोणाकडे गेला, ई कडे. आता तो मुलगा ई च्या घरी थांबलाय असं समजा. ठीक आहे, तर त्याने टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं, किती येईल, 230 का 170, बर चेक करू आपण. बघा सी पासून इथं डी गेला, किती गेला, 40 मीटर. पुढे बघा डी पासून बी बॉम्बे कडे गेला 50, 40 आणि 50 90, 90 वरून तो इथे आला ए कडे, किती आला, 150. ठीक आहे, आणि इथून इथपर्यंत आपण घेतलाय तर हे पुढचं घेणार आहे का मी, बी पासून ई पर्यंत 20 म्हणजे 170. असं होईल का, नाही, का नाही होणार, तो मुलगा आहे, तो काही शक्तिमान नाही आहे, तो डायरेक्ट इथून उडून इकडे जाईल का, नाहीच जात. ठीक आहे, तो जर असा येतोय सरळ इथं जातोय आणि इथून परत येतोय, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला डबल डबल काउंट करायचंय, 2 वेळेस काउंट करायचंय. ठीक आहे, मग आता एकदा मोजा लास्ट, हे 40 आणि 50 90, 90 आणि अलीकडे आला तो 60 म्हणजे 150, परत 60 गेला 210, आणि लास्टचे हे 20 म्हणजे 230. तर ऍक्च्युअल आन्सर किती आला पाहिजे, 230 मीटर. बरेचसे विद्यार्थी याला 160-70 कन्सिडर करतात आणि टिक करून मोकळे होतात. ठीक आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, आला आता आन्सर. आता नेक्स्ट. ठीक आहे, 10 नंबरचा क्वेश्चन आलाय का कोणाला, डाऊट होता का रे, 10 होता ना, बर ठीक आहे. 10 नंबरचा बघू.
बघा काय म्हणतोय, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स. आता मिनिमम हा शब्द जेव्हा जेव्हा आला तर त्याच्यानंतर जे जे दिलेले एलिमेंट आहे त्या दोघांना पहिले जॉईन करून टाकायचं. आता बघा मिनिमम नंतर ब्रॅकेट सोडून द्या. हां तसंही अप्रॉक्सिमेटली सांगितलं. अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे अंदाजे. ठीक आहे. बघा बिटवीन सी अँड ई. आता डिस्टन्स कुठलं विचारलंय, सी आणि ई मधलं. आता बघा सी इथे, ई कुठे इकडे. तर मी ही जे दोन लाईन आहेत ना हे पहिल्यांदा जॉईन करून टाकतो असे. हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता हे डिस्टन्स कसं काढायचं, कालच आपण फॉर्म्युला पाहिला होता. ठीक आहे. हायपोटेनियसचा जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल याच्या समोरचा कोण असतो हा हायपोटेनियस. आणि हायपोटेनियसचा आपला फॉर्म्युला काय आहे, एच स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 चा स्क्वेअर. आता इथे साईड 1 कोणती आहे, जर इथून इथपर्यंत मोजला तर हे 50 आणि ही इथले 40 किती झाले 90. ठीक आहे. आता इथे किती झाले 90 प्लस साईड 2. आता साईड 2 कुठे आहे 20. ठीक आहे. साईड 2 कुठे आहे 20. आता यांचा स्क्वेअर सांगितला दोघांचा. आता 90 चा स्क्वेअर येतो 8100 प्लस 20 चा स्क्वेअर येतो 400. दोघांची ॲडिशन केली तर 8500. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 8500. पण आपल्याला हायपोटेनियस स्क्वेअर नाही पाहिजे, फक्त हायपोटेनियस पाहिजे. तर दोघांचा घ्या स्क्वेअर रूट. आता तुम्ही म्हणताल सर याचा स्क्वेअर रूट तर निघत नाही, मग आता कसं करायचं. आता क्वेश्चनमध्येच सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे, ॲप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता यावेळेस आपण कसं जाऊ, ऑप्शन वाईज जाऊ. ठीक आहे. ऑप्शन वाईज जायचं आहे. आता मला एक सांगा, जर मी 8500चा जर स्क्वेअर रूट घेतोय तर आन्सर किती यायला पाहिजेत. त्याच्या आधी जर मी पाहिलं होतं 8100 याचा जर मी स्क्वेअर रूट घेतला तर आन्सर किती येतं 90. ठीक आहे. आता 90 याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तर 8500चा जर स्क्वेअर रूट घेतला तर तो 90च्या पेक्षा थोडासा जास्त आला पाहिजे. ठीक आहे. बरोबर आहे, कळतंय का. म्हणजे 90च्या खाली येणार आहे का आपला आन्सर, नाहीच. ठीक आहे. मग पहिली गोष्ट तर हे 78 आन्सर येणार नाही, त्याच्यानंतर 53 येणार नाही. ठीक आहे. आता 92 किंवा 120. आता 120 जर आपण याचा आन्सर गृहीत धरलं तर 120चा स्क्वेअर करून बघा 14400. हां 14400 येईल. ठीक आहे. हा 14400 का नाही, मग हा सुद्धा आन्सर येणार नाही. मग याचा आन्सर कोणता येईल सी 92. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताल सर नन ऑफ दीजचं कसं करायचं है ना, नन ऑफ दीज आलाय ना. आता नन ऑफ दीज जर हटवायचं असेल आपल्याला तर काय असतं पोरं की आता समजा मी अप्रॉक्सिमेशन ट्राय केला, 92 आन्सर केलं, टिक केलं आणि पुढे चालला गेलो. असे जर मी 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे. असे 3 ते 4 जर सॉल्व्ह केले आणि जर चुकला तर एखाद दुसरा चुकेल, पण बाकीचे बरोबर जर आले तर मार्क्स किती मिळणार आहेत मला. समजा मी 5 सॉल्व्ह केले आणि 1 चुकला, जे 4 बरोबर आहेत त्याचे किती मार्क्स मिळणार आहेत 4. जो एक चुकला त्याचे किती कमी होणार आहेत 0.25. म्हणजे मला एक्झॅक्टली मार्क किती मिळणार 3.75. पण तेवढ्या वेळात जर मी एकच क्वेश्चन एक्झॅक्टली सॉल्व्ह केला तर मार्क्स किती येणार आहे एकच. त्याच्यासोबत काही मेडल भेटणार आहे का, नाही. ठीक आहे. जर तुम्ही कमी टायमात जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले, नन ऑफ दीज कडे लक्ष न देता अचानक टिक करून म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर काढून टिक करून जर पुढे गेलेत तर फास्टमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतील. 2 सोडवायचे ऐवजी 5 क्वेश्चन सॉल्व्ह होतील. एखादा चुकला तरीही जास्त मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. मग जास्त टेन्शन न घेता सरळ सरळ अप्रॉक्सिमेटली याचा आन्सर किती येणार 92. कळ्या, करता येईल ना अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. आता क्वांटमध्ये हे पूर्ण एक चॅप्टर आहे ॲक्च्युली, याला एक मेथडच म्हणतात. ते पूर्ण क्वांटमध्ये तुम्हाला युजफुल होणार आहे, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. बघा त्यानंतर पुढचा क्वेश्चन कुठला होता 19. 11 कोण म्हटलं 11 इथलं आहे. डाऊट आहे का 11 डाऊट आहे का कुणाला, नाही ना. तरी बघून घ्या. हु इज द साऊथ ईस्ट ऑफ द पर्सन हु इज टू द लेफ्ट ऑफ डी. डीच्या लेफ्टला जो पर्सन आहे त्याच्या साऊथ ईस्टला कोण आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आता बघा डी इथं आहे, डीचा लेफ्ट कुठे असणार आहे इकडे, कारण हा कुठे बघतोय डी नॉर्थकडे, सगळेच नॉर्थकडे बघतायत. मग याचा लेफ्ट सरळ सरळ कोण येतो सी. आता सीच्या साऊथ ईस्ट, आता साऊथ पण पाहिजे आणि ईस्ट पण पाहिजेत, म्हणजे दोघांच्या मध्ये पाहिजेत. तर साऊथ कुठं असतो रे खाली, ईस्ट कुठं असतो उजव्या बाजूला. जर इकडे ईस्ट आहे, इकडच्या साईडला कोणती आहे ईस्ट आहे,
खालच्या साईडला कोणती आहे, साऊथ आहे, तर हा पर्सन कोणता आहे, ए. ठीक आहे, दोघांच्या मधात, तर याचा आन्सर काय आला पाहिजे, ए. ठीक आहे, नंतर पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन कोणता आहे, 19. ते आपला पेन कुठे गेला, हा. बघा बघा 19 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय, टाउन डी इटवर्ड द ईस्ट ऑफ टाउन एफ. ठीक आहे, आता टाउन एफ, समजा मी हा टाउन एफ इथं घेतोय, आता टाउन डी इज टुवर्ड द ईस्ट ऑफ टाउन एफ. आता एफ ऑलरेडी आलेला आहे, याचा ईस्ट कुठे आहे रे, इकडेच आहे. ठीक आहे, आता तिकडे कोण आहे, टाउन डी, पण किती मीटरवर, किती अंतरावर, असं काही सांगितलंय का, नाही. बघा जर मी टाउन डी इथे लिहिला, हा टाउन डी इकडे समोर कुठेही येऊ शकतो, त्यांनी अंतर दिलेलं नाही. ठीक आहे, मग टाउन डी इथेही येणार, इथेही येणार, पुढे येणार, किंवा सॉरी पुढच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, फक्त ईस्ट कडे सांगितलंय, किती दूर काय सांगितलेलं नाही. आता बघा पुढे, टाउन बी इज टुवर्ड द नॉर्थ ऑफ डी. आता बघा डीच्या नॉर्थ कडे, डीचा नॉर्थ कुठे येतो रे, वरी. ठीक आहे, या डीच्या नॉर्थला इकडे कुठेतरी बी बॉम्बे असा लिहितो. बघा हा बी बॉम्बे इथंही असू शकतो, सेकंड फ्लोअरलाही असू शकतो. ठीक आहे, वरती कुठेही असू शकतो, डिस्टन्स दिलेला नाही. परत पुढे काय सांगितलंय, टाउन एच इज टुवर्ड द साऊथ ऑफ बी बॉम्बे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा, काय म्हणतोय, टाउन एच, शहर एच नावाचं जे, टुवर्ड द साऊथ ऑफ टाउन बी. आता बीच्या साऊथला, आता बीचा साऊथ कुठे आहे, खाली, पण किती खाली, एक्झॅक्टली आन्सर सांगितलंय का, किंवा अंतर सांगितलंय का, नाही. आता बघा बीच्या खालच्या साईडला इथे एच येऊ शकतो, इथेही एच येऊ शकतो, इथेही एच येऊ शकतो. ठीक आहे, पुढे क्वेश्चन काय, आता बघा पुढे, टुवर्ड विच डायरेक्शन इज टाउन एच फ्रॉम टाउन एफ. आता एफ पासून एच कोणत्या डायरेक्शनला आहे. ठीक आहे, आता बघा एफ तर फिक्स केलेला आहे, एच वरच्या साईडला सुद्धा आहे, एच खालच्या साईडला सुद्धा आहे, आणि ते पण तिरपा आहे. जर एफ असा असेल आणि डायरेक्शन्स असे असतील तर इकडे येईल ईस्ट, इथे येईल साऊथ, वरती येईल नॉर्थ. आता एफ इथे आहे. ठीक आहे, मग सांगा बरं एच कोणत्या डायरेक्शनला असेल, सांगता येईल का आन्सर, नाही. आन्सर काही सांगता येत नाही. ऍक्च्युली हा दोन्ही डायरेक्शनला असू शकतो. जर इकडे पाहिलं तर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये एच आहे, आणि खालच्या साईडला पाहिलं तर साऊथ आणि ईस्ट यांच्यामध्ये सुद्धा एच आहे. मग जर आन्सर ऑप्शन मध्ये असं असेल की नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट, आणि नाही सॉरी ऑर नॉर्थ ईस्ट ऑर साऊथ ईस्ट, जर ऑप्शन असं असेल तर त्याला टिक करायला पाहिजे. जर तसं ऑप्शन नसेल तर आन्सर काय येईल, कॅन नॉट बी डिटरमाइन, सांगता येत नाही. कळ्या, कोणतं ऑप्शन आहे मग इथे, डेटा इनएडिक्वेट. डेटा इनएडिक्वेट म्हणजे काय, दिलेली जी इन्फॉर्मेशन असेल ती पुरेशी नाही आहे, क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी ती इन्फॉर्मेशन पुरेशी नाही, याला म्हणतात डेटा इनएडिक्वेट. ठीक आहे, नेक्स्ट 23, वाटते याच पेजवर असेल 23. बघा हा बघा, अन ऑफिस बस ड्रायव्हर स्टार्ट्स फ्रॉम ऑफिस. आता ऑफिस बस ड्रायव्हर जो आहे त्यांनी बस स्टार्ट केली. ठीक आहे, ऑफिस पासून बस स्टार्ट केली. काय म्हणतोय पुढे, ड्राइव्स 2 किलोमीटर टुवर्ड द नॉर्थ. आता नॉर्थ कडे गेला. आता ऑफिस कुठे आहे, ठीक आहे, ऑफिस तुम्ही इथे कुठेही घेऊ शकता. समजा मी असं एक ऑफिस घेतो इथे. आता हा कुठे गेला, बस घेऊन 2 किलोमीटर गेला वरच्या साईडला, नॉर्थ कडे गेला. ठीक आहे, बघा नॉर्थ कडे गेला, टेक्स अ लेफ्ट टर्न अँड ड्राइव्स फॉर 5 किलोमीटर. ठीक आहे, किती गेला तो, लेफ्ट टर्न घेतल्यानंतर 5 किलोमीटर गेला. ठीक आहे, आता इथून याचा लेफ्ट टर्न कुठे येणार आहे, इकडच्या साईडला, बरोबर आहे. आता इकडनं किती गेला तो, 5 किलोमीटर. ठीक आहे, आता बस सुरू आहे म्हणून मी ॲरो दाखवूनच ठेवतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय आणतो, ही देन
टेक्स अ लेफ्ट टर्न अँड ड्राइव्स 8 किलोमीटर. आता इथून त्यांनी लेफ्ट टर्न घेतला. आता याचं लेफ्ट टर्न कुठे येईल ताई? खाली येईल, बरोबर आहे, ठीक आहे. पण किती गेलाय तो? 8 किलोमीटर. नंतर काय सांगितलंय? 8 किलोमीटर बिफोर टेकिंग लेफ्ट टर्न अगेन. आता हा स्टेटमेंट लीट समजून घ्या. काय म्हणतोय? पहिल्यापासून वाचवा. ही टेक्स अ लेफ्ट टर्न अँड ड्राइव्स 8 किलोमीटर बिफोर टेकिंग लेफ्ट टर्न अगेन. म्हणजे बा काय म्हणतोय तो? पुढचा लेफ्ट टर्न घेण्याच्या आधी त्यांनी एक लेफ्ट टर्न घेतला आणि 8 किलोमीटर गेला. गाडी कुठून होती? इथपासून. मग सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं? लेफ्ट टर्न घेतला, 8 किलोमीटर गेला आणि आता परत एकदा लेफ्ट टर्न तो घेणार आहे, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होता. आता इथून लेफ्ट टर्न कुठे येणार आहे? इकडच्या साईडला, ठीक आहे. बघा पुढे काय आणतो? लेफ्ट टर्न अगेन अँड ड्राईव्ह 5 किलोमीटर. बरं, अजून आता लेफ्ट टर्न घेतल्यानंतर तो ड्राईव्ह किती केला त्यांनी? 5 किलोमीटर. मग इथून तो जाणार आहे इकडच्या साईडला. इकडं तो किती गेला? 5 किलोमीटर. आता बघा ही 5 किलोमीटरची लाईन आहे, ही सुद्धा 5 किलोमीटरची लाईन आहे. ही स्ट्रेट आहे, ही स्ट्रेट आहे. म्हणजे मी असं जॉईन करू शकतो का? असं मी सध्या इमॅजिन करू शकतो की हे जर 5 आहे तर या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहेत, समांतर आहेत, ठीक आहे. पुढे बघू क्वेश्चन काय आणतो? द ड्रायव्हर फायनली टेक्स अ लेफ्ट टर्न. ठीक आहे, सगळ्यात शेवटी त्यांनी लेफ्ट टर्न घेतला अँड ड्राइव्स 1 किलोमीटर बिफोर स्टॉपिंग. याचा अर्थ काय होतो? 1 किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी स्टॉप घेतला, ठीक आहे. मग आता इथून त्यांनी घेतला लेफ्ट टर्न आणि किती केलं रे पठ्ठ्या? 1 किलोमीटर. आणि इथे गेल्यानंतर तो बस थांबवतो, स्टॉप्स केला, ठीक आहे. आता बाप क्वेश्चन काय विचारलाय पुढे? हाऊ फार म्हणजे एकदा डिस्टन्स विचारलाय अँड टुवर्ड विच डायरेक्शन. आता दिशा पण विचारली आहे, कोणत्या डायरेक्शनला, पण कशाची विचारली ते बघू. डायरेक्शन शुड द बस ड्रायव्हर टू रीच ऑफिस अगेन. आता सगळ्यात शेवटी बघा बस कुठे होती? इथे, ठीक आहे. जर त्याला आता क्वेश्चन मध्ये काय विचारलाय? जर त्याला ऑफिसला परत जायचं असेल तर कोणत्या डायरेक्शनला जाणार आणि किती किलोमीटर जाणार, असा आपला क्वेश्चन विचारलाय. तर मला एक सांगा, आता बस इथे, ऑफिस कुठे आहे? रेच्या नॉर्थ साईडला आहे, वरच्या साईडला आहे, ठीक आहे. मग आता त्याला डायरेक्शन कोणती असणार आहे वैजनाथ? कोणती? अरे वरची साईड कोणती असते? वरती नॉर्थ, ठीक आहे. आता इथून तो कुठे जाणार आहे? वरच्या साईडला, पण किती किलोमीटर? डिस्टन्स सुद्धा विचारलाय, ठीक आहे. मग आता हे बघा डिस्टन्स कसं काढणार? आता मला एक सांगा, इथून इथपर्यंत ही किती डिस्टन्स? 8, ठीक आहे. ही लाईन, इकडची लाईन किंवा ही लाईन, या दोघां लाईनमध्ये काय आहेत? समांतर आहेत, पॅरलल आहेत. या दोघांमधलं अंतर इथे 5 आहे, इथे 5 आहे, तिथेही 5 असेल. मग कदाचित इथेही 5च असेल, ठीक आहे. हे जे लाईन आहे इथपर्यंत किती असणार आहे? 5. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे? 1. मग जर मी असा या 8 मधून हा जर 1 कमी केला तर आता सध्या इथे किती राहणार आहेत? 7, ठीक आहे. आता किती राहिले? 7. तसेच मी वरचे इथून जर अशी एक लाईन टाकली, इकडचे जर 2 आहेत तर हे सुद्धा किती होतील? 2, ठीक आहे. मग जर इथपर्यंत 2 आहेत, हा 1 आहे, तर उरलेली ही संख्या किती असणार आहे? 5, बरोबर आहे. जर हे इथून इथपर्यंत जर डिस्टन्स जर 5 आहे तर ऑब्विसली हे सुद्धा किती असणार आहे? 5. मग आता क्वेश्चनचा आपल्याला आन्सर भेटलेला आहे. त्याला कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे? वरच्या डायरेक्शनला, म्हणजे नॉर्थला जायचं आहे. आणि किती डिस्टन्स जायचं आहे रे? तर 5 किलोमीटर. आता असा ऑप्शन शोधा, नॉर्थ 5 किलोमीटर. कुठं दिसतंय? ई. बघा आहे का आन्सर? आहे? आलं? आलं 5 किलोमीटर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां नेक्स्ट 25. बर, कुठला क्वेश्चन? 25. बघा आता 25 नंबर मध्ये काय दिलेलं आहे? पॉइंट बी इज 12 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ ए. एच्या साऊथला 12 मीटरवर कोण आहे? बी. समजा ए इथे आहे, याचा साऊथ कुठे येणार आहे? खालच्या साईडला. तर खालच्या साईडला कितीवर? 12 मीटर नंतर कोण आहे इथे? बी, बॉम्बे, ठीक आहे. पॉइंट सी इज 24 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ बी. आता बीच्या ईस्टकडे, ठीक आहे, बीच्या ईस्टकडे. आता बीच्या ईस्ट कुठे येणार आहे? इकडे. तर इथं असणार आहे सी. हा झाला 24. तर या हिशोबाने आपण ए जरा लहानच करू,
ठीक आहे, हा झाला सी. पॉइंट डी इज 8 मीटर टुवर्ड द साऊथ ऑफ सी. पॉइंट डी जो आहे तो सीच्या साऊथला आहे, खालच्या साईडला आहे. तर बघा सी जर इथे आहे त्याचा साऊथ खालच्या साईडला इकडे येणार आहे. इथे किती आला तो 8 किलोमीटर. इथं कोण येणार आहे पॉइंट डी. त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हणतो, पॉइंट डी इज 12 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ ई. आता बघा कोणाच्या ईस्टला, ईच्या ईस्टला. आता ईच्या ईस्टला कितीवर 12 मीटरवर. ठीक आहे, आता डी तर ऑलरेडी आलेला आहे. मग ई जो आहे ई हा इकडच्या साईडला येणार आहे का पलीकडच्या साईडला येणार आहे तेवढं सांगा फक्त. इकडच्याच साईडला येईल. मला सांगा ईच्या ईस्टला, ईच्या उजव्या साईडला बघा असं जर मी बघतोय, समजा इथे ई जर ठेवलंय त्याच्या उजव्या साईडला ईस्टला कोण पाहिजेत डी. मग जर डी कडून जर मी बघितलं तर डीच्या डाव्या साईडला कोण आला पाहिजेत ई आला पाहिजेत असं. ठीक आहे, मग जर मी आता इकडे 12 मीटर दाखवतो असं, ठीक आहे, तर इथं कोण पाहिजेत मला ई आला का आता. बरोबर आहे. स्टेटमेंट परत एकदा वाचा. पॉइंट डी इज 12 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ ई. ईच्या ईस्टला. ठीक आहे, तर जर ई इकडे त्याचा ईस्ट पलीकडेच येतो, राईट साईडला येतो, इथं कोण येणार डी. ठीक आहे, पुढे अँड पॉइंट एफ इज 8 मीटर टुवर्ड द नॉर्थ ऑफ ई. आता ईच्या नॉर्थला, ईच्या नॉर्थला म्हणजे वरच्या साईडला इथे कोण येणार पॉइंट एफ. आता बघा छोटे मोठे चेंजेस करून टाकू आपण याच्यात. आता बघा बी ते सी. ठीक आहे, बी ते सी हे किती होतं रे 24 मीटर होतं. ठीक आहे, पण हे जर 12 आहे तर ही लाईन कितीची होणार 12. टोटल किती होती 24. जर इथून इथपर्यंत 12 झाले तर अलीकडचे किती असतील परत एकदा 12. ठीक आहे, ही जी लाईन आहे 8 मीटर आहे तर ही सुद्धा किती असणार आहे 8 मीटर. कळतं इथपर्यंत. आता क्वेश्चन काय विचारला बघा. हां, इफ अ मॅन हॅज ट्रॅव्हल्ड टू ई फ्रॉम ए. ठीक आहे, ए पासून निघाला एखादा पुरुष जो आहे तो ए पासून निघाला, कुठं जायचंय त्याला ई पासून. थ्रू दिस पॉइंट बाय द शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट विल बी द पास थ्रू फर्स्ट. सगळ्यात पहिल्यांदा कुठे जाणार आहे तो. ठीक आहे, कुठून जायचंय तुला ई ए पासून ई पर्यंत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा कुठं कसा जाईल तो, कसा जाईल सरळ सरळ येणार आहे तो. सगळ्यात पहिले कुठं जाईन बी, स्ट्रेट लाईन मध्ये जायचंय. मग कोणाला भेटेल सगळ्यात पहिल्यांदा बी ला. बी नंतर कोणाला भेटेल एफ ला. एफ नंतर फायनली कोणाला भेटेल ई ला. असा त्याचा रस्ता असला पाहिजे. मग सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय विचारला होता की ए जर इथून निघाला ई ला भेटण्यासाठी तर तो सगळ्यात पहिले कुठे भेटेल, तर कुठे भेटेल तो बी पॉइंटला भेटेल. ठीक आहे, हां नेक्स्ट 25 नंतर कोणता 26. हां, जो 26 आहे ना तो आधीच्याच डायग्रामवर होता डिपेंड. ठीक आहे, मग एकदा क्वेश्चन वाचून घेऊ. तर इफ अ मॅन स्टँडिंग फेसिंग टू द नॉर्थ ॲट पॉइंट सी हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन फ्रॉम एफ. ठीक आहे, आता एफ पासून डायरेक्शन विचारली आहे. आता बा एक व्यक्ती जो आहे तो सी कडे, सीच्या पॉइंटला उभा आहे आणि फेसिंग कुठे आहे नॉर्थला. हा व्यक्ती इथे आहे. ठीक आहे, तर ई पासून त्याची डायरेक्शन विचारली आहे आणि डिस्टन्स पण विचारलंय मला वाटते. ठीक आहे, परत एकदा वाचू क्वेश्चन काय म्हणतो. हाऊ फार डिस्टन्स विचारलंय आणि डायरेक्शन फ्रॉम एफ. डायरेक्शन कुठून विचारली आहे एफ पासून. आता एफ एफ कुठं आहे हा इथं आहे. ठीक आहे, आता एफ जर इथं आहे, हा पर्सन जो आपला तो इथं आहे, मग ही डायरेक्शन कोणती होणार रे उजवी साईड होणार. उजवी साईड कोणती येईल ईस्ट. ठीक आहे, आणि अंतर किती 12. बस संपला विषय. 12 ईस्ट. बघा ऑप्शन आहे का. काय बोला काय म्हणता. एफ उलटा विचारलाय का. एक सेकंड क्वेश्चन विचारून घेऊ. बघा
26 नंबरचा होता ना तो. हां, हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन इज पॉइंट एफ. उलटा विचारलाय, सॉरी. ठीक आहे. आता क्वेश्चन डायग्राम कशी होती, इथे तो पर्सन उभा होता, इथे तो पर्सन उभा आहे. ठीक आहे. कुठं उभा आहे, इथे सी वर उभा आहे. आता त्याच्यापासून एफ कोणत्या दिशेला आहे म्हटला. ठीक आहे. आपण क्वेश्चन उलटा वाचला, तर या पर्सन पासून एफ कोणत्या साईडला आहे, तर इकडून कोणता आहे तो, डाव्या साईडला आहे. तर डावी साईड कोणती येणार, वेस्ट. आणि अंतर तर तेवढंच राहणार आहे आता. ठीक आहे. मग आन्सर काय यायला पाहिजेत, वेस्ट 12. मग इथे आन्सर येणार का, वेस्ट 12. बघा ऑप्शन आहे का, वेस्ट 12. आन्सर येणार आहे ए. झालं. हां, अजून 27. 27 ना, अरे डाऊट 27 आहे का. बघा 27 नंबरचा क्वेश्चन काय बघा, काय म्हणलंय, क्यू ट्रॅव्हल टुवर्ड द ईस्ट. बर, क्यू ट्रॅव्हल टुवर्ड द ईस्ट. ईस्ट कडे चालला क्यू. किती चालला माहित नाही. इथून चालला, पुढच्या अंशाला जाणार का डायरेक्ट अमेरिकेत जाणार, असं काही सांगितलंय का, नाही. डिस्टन्स सांगितलंय का, काहीच नाही. क्यू चालला, क्यू कुठं चालला, ईस्ट कडे चालला. बर, ठीक आहे. यम ट्रॅव्हल टुवर्ड द नॉर्थ. यम कुठं चालला, नॉर्थ कडे चालला. अबा काही डिस्टन्स नाही, काय नाही, काहीच नाही, फक्त चालून राहिले. किती दिवस चालले, 2 दिवस, 4 दिवस, महिनाभर, काहीच सांगितलेलं नाही. मग मी काय करतो, सगळे बाजूला बाजूला लिहून ठेवतो, फक्त असं त्यांच्या डोक्यावर दाखवून देतो, हा पठ्ठ्या कुठे चाललाय, ईस्ट कडे. ठीक आहे, हा चाललाय. पुढे काय म्हणतो, एम ट्रॅव्हल टुवर्ड द नॉर्थ. एम कुठे चाललाय, नॉर्थ कडे, वरच्या साईडला. मग एम बाजूला लिहितो, एमची डायरेक्शन कुठे आहे, वरच्या साईड. बरोबर. पुढे यस अँड टी ट्रॅव्हल अपोजिट डायरेक्शन. यस आणि टी एकमेकांच्या अपोजिट चाललेले आहेत, पण यस कुठे चालला किंवा टी कुठे चालला हे माहिती का आपल्याला, नाही. मग पुढचं वाचू. टी ट्रॅव्हल, आता बा हा पॉइंट महत्वाचा, टी ट्रॅव्हल्स टुवर्ड्स द राईट ऑफ क्यू. आता क्यूच्या राईट कडे कोण चाललाय, टी. आता मला एक सांगा, क्यू कुठे चाललाय, ईस्ट कडे. जर तो असा जात असेल, त्याचा राईट साईड कुठे येईल रे, खाली येईल, साऊथला येईल, नॉर्थला येईल. हा, बरोबर आहे ना. खालच्या साईड कोणती आहे, साऊथ. त्याचा राईट येणार आहे साऊथ. बरोबर. आता हा काय म्हणतोय, टी ट्रॅव्हल टुवर्ड द राईट ऑफ क्यू. क्यूच्या राईट खालच्या साईडला होता, इकडे कोण जाणार आहे ताई, मग टी. आता बा टी कुठे जातोय, खालच्या साईडला, साऊथला. पण इथे एक स्टेटमेंट दिलं होतं, यस अँड टी ट्रॅव्हल अपोजिट डायरेक्शन. एकमेकांच्या अपोजिट असतील. जर टी हा साऊथला जात असेल तर यस कुठे जाणार आहे, नॉर्थला. ठीक आहे, सगळ्यांच्या डायरेक्शन क्लिअर आहे. आता क्वेश्चन बघा काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग इज डेफिनेटली ट्रू. खालील पैकी कोणतं वाक्य बरोबर आहे म्हणला. अशा वेळेस आपल्याला 5च्या 5 ऑप्शन बघायला लागतील. पहिलं काय म्हणतो, यम अँड यस ट्रॅव्हल इन द अपोजिट डायरेक्शन. यम आणि यस अपोजिट डायरेक्शनला आहे का रे. बघा यम कुठे चाललाय, वरी. यस कुठे चाललाय, अरे यस सुद्धा वरतीच चाललाय. अपोजिट डायरेक्शन आहे का, मग नाही. मग पहिलं ऑप्शन नाही आहे. सेकंड, एस ट्रॅव्हल टुवर्ड द वेस्ट. यस जो आहे तो नॉर्थला चाललाय, वेस्टला नाही. मग हे सुद्धा येईल का आकाश, नाही. ठीक आहे. त्यानंतर टी ट्रॅव्हल टुवर्ड द नॉर्थ. आता बघ टी कुठे चाललाय, साऊथला चाललाय, नॉर्थला थोडी ना जाणार तो. ठीक आहे, मग हे सुद्धा ऑप्शन नाही. आणि लास्टला सांगितलंय, यम अँड यस ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. यम आणि यस सेम डायरेक्शन आहे का रे, दोन्हीच्या दोन्ही कुठे चाललेत, वरच्या साईडला आहे, नॉर्थ आहे. म्हणजे आपला आन्सर हेच असणार आहे, डी, दिल्ली. है ना. ठीक आहे. नंतर पुढचं झाले. अजून कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये, पहिल्या 30 क्वेश्चन मध्ये. नाही झाले, मग पुढचे सॉल्व करता येतील. ठीक आहे. मग एक काम करा ना, थोडासा टाइम आहे आपल्याकडे, तर 30 पर्यंत जर झाले होते आपले, 31, 32, 3 मिनिटाचा वेळ देतो, 31 आणि 32 सॉल्व करा. ठीक आहे, 2च क्वेश्चन. मागे दिसतोय ना,
बघा 31 आणि 30 नंबरचा क्वेश्चन. एकतीस आणि 32 दोनच क्वेश्चन करायचे, 3 मिनिटाचा वेळ. चलो टाइम्स अप. बघा झाले ते 2 क्वेश्चन. बघा आपण सॉल्व करू एकदा. इकडे ठेवतो याला. हां बघा काय म्हणतो, पॉईंट पी इज 11 मीटर टुवर्ड द ईस्ट ऑफ क्यू. क्यूच्या ईस्टकडे. आता जर समजा क्यू इथं असेल तर याचा ईस्ट कुठे नसणार आहे, इकडे. इथे कोण आहे 11 मीटर नंतर कोण आहे पी. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, अ मॅन स्टार्ट्स फ्रॉम क्यू अँड ट्रॅव्हल 9 किलोमीटर टुवर्ड द वेस्ट. आता बघा एक पुरुष होता, मॅन होता, जो क्यू पासून चालणं सुरू करतो आणि कुठे जातो वेस्टकडे. ठीक आहे. मग आता इथून वेस्ट कुठे येणार आहे, इकडच्या साईडला. किती येणार तो 9 मीटर. पुढे काय सांगितलंय, ही देन टेक्स अ लेफ्ट टर्न अँड ट्रॅव्हल 4 किलोमीटर. आता बघा जर हा इथे आलेला आहे तर याचा लेफ्ट टर्न कुठे येणार आहे, खालच्या साईडला. किती जाणार आहे तो 4 मीटर. ठीक आहे. इथून गेला तो असा 4 मीटर. ठीक आहे. पुढे बघू काय आणतो 4 किलोमीटर.
ही फायनली टेक्स अ लेफ्ट टर्न अँड ट्रॅव्हल 20 किलोमीटर बिफोर स्टॉपिंग, म्हणजे 20 किलोमीटर गेल्यानंतर तो स्टॉप घेतो. आता इथून गेल्यानंतर तो लेफ्ट टर्न घेतो. आता त्याचं लेफ्ट टर्न कुठे येणार आहे? इकडेच. म्हणजे बरोबर तो असा इथून इथपर्यंत येणार आणि इथे किती ट्रॅव्हल केलं त्यांनी? 20 किलोमीटर. इथे येऊन थांबला. ठीक आहे, बघा इथं मी जर डिस्टन्स बघितलं तर इथून एवढं किती होतं? 9 मीटर. इथून एवढं किती आहे? 11 मीटर. म्हणजे टोटल किती झाली? 20 मीटर. ही लाईन 20 मीटर, ही खालची पण लाईन 20 मीटर. म्हणून हे जे दोन पॉईंट आहेत एकमेकांना कसे आहेत? लाईन पॅरलल आहेत. ठीक आहे, लाईन्स कशा आहेत? पॅरलल आणि एकमेकांच्या हे समोर आहेत, हा पॉईंट आणि एंडिंग पॉईंट. ठीक आहे, आता क्वेश्चन बघा काय म्हणतो? हाऊ फार, परत एकदा डिस्टन्स विचारलंय, अँड टुवर्ड विच डायरेक्शन मस्ट बी द ट्रॅव्हल्स टू ऑर्डर रीच पॉईंट पी. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी तो इथे होता. आता क्वेश्चन काय विचारला आहे? त्याला जर पी पॉईंटकडे जायचं असेल तर कोणत्या दिशेला जावं लागेल आणि किती मीटर जावं लागेल, डिस्टन्स पण विचारलंय. मग आता सांगा, हे जर 4 मीटर आहे तर हे इथे किती असेल? 4. इथे किती असेल? आणि लास्टला इथे पण किती असेल? 4. आणि त्याला जायचं कोणतं आहे? नॉर्थ डायरेक्शनला. म्हणजे आन्सर यायला पाहिजे नॉर्थ 4 मीटर. ते आता इथं ऑप्शन कोणतं आहे? तसं बी, बॉम्बे. आलंय आकाश? ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. अ मॅन फेसिंग नॉर्थ ही टर्न 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज. हां, पहिल्यांदा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज काय असतं ते बघा. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने. ठीक आहे, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळ बघितली तर असलच. ठीक आहे, आता बघा घड्याळ कशी फिरते बघा. समजा हा जो पेन आहे याचं जे वरचं टोक आहे ते घड्याळाचा काटा आहे असं समजा. तर इकडनं जर घड्याळाला सुरुवात करायचं असेल, ठीक आहे, सुरू झाली तर कशी फिरते? ती अशी फिरते. बरोबर आहे, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला फिरते? या डायरेक्शनला. ठीक आहे, म्हणजे आपला राईट समजायचा. जर क्लॉकवाईज डायरेक्शन म्हटलं तर सरळ सरळ कुठं फिरायचं आहे? राईट साईडला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंच किंवा लिहून ठेवा वाटलं तर. क्लॉकवाईज म्हटलं तर कुठे? राईट साईडला. ठीक आहे, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे याच्या विरुद्ध दिशेला, हे असं इकडं म्हणजे कुठे? लेफ्ट साईडला. ठीक आहे, आता हा इथे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला हा व्यक्ती जर उभा राहिला तर याची क्लॉकवाईज डायरेक्शन कोणती येणार? म्हणजे राईट साईड. तर तो इकडून असा बघणार आहे. ठीक आहे, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? याच्या अशा दिशेला बघणार. बरोबर आहे? ठीक आहे, बघा पुढे. अ मॅन फेसिंग टू द नॉर्थ ही टर्न 90 डिग्री अँड द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, कसं फिरणार तो? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बघा आता हा एखादा व्यक्ती समजा इथे उभा आहे. ठीक आहे, इथे तो उभा आहे. आता त्याला किती फिरायचं आहे? 90 अंश कोण फिरायचं आहे, पण कुठे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता इथून याची अँटी क्लॉकवाईज म्हणजे याची कुठं? लेफ्ट साईड. तर याची लेफ्ट साईड कुठे येणार आहे? इकडे. आता हा 90 अंश फिरायचा तर तुम्ही कसा म्हणताल? सर तो इथे येणार. इथे कसं काय आणला? 90 अंश म्हणजे कसा? काटकोन. ठीक आहे, तुम्हाला जर सर्कलची पूर्ण व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्हाला याचा आन्सर एकदम सोप्या पद्धतीने कळेल. सर्कलची पूर्ण व्हॅल्यू जर मी अशा दोन हे टाकल्या, तिथे लाईन टाकल्या, तर ही जी प्रत्येक जो कोण आहे हा कितीचा होणार आहे? 90 अंशाचा. पूर्ण किती असणार आहे? 360. जर मी एवढं हाफच बघितलं, ठीक आहे, तर इथून इथपर्यंत किती होणार आहे? 180. आता आपल्याला जायचं किती आहे? 90. बरोबर आहे, 90 अंशात जायचं. मग हा जर पर्सन इथे उभा आहे तो अँटी क्लॉकवाईज इकडच्या डायरेक्शनने जातो आणि किती जाणार आहे तो? बरोबर 90 अंश. ठीक आहे, पुढे. अँड देन 135 इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता बघा पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी? अँटी क्लॉकवाईज सांगितलं. नंतर किती सांगितला? क्लॉकवाईज डायरेक्शन सांगितलं. ठीक आहे, मग आता बघा जर तो इथून इथपर्यंत आला 90 अंश, आता किती जायचं त्याला? 135 डिग्री. आता बघा इथून इथपर्यंत जर आला तो पर्सन जर पहिल्या लाईनवर आला तर ही किती फिरलाय तो? 90. बरोबर आहे, तो पर्सन असा डायरेक्ट इकडे आला, ठीक आहे, तर हा दुसरा 90 होऊन जाईल. म्हणजे किती होतील टोटल? 180. आपल्याला जायचं किती होतं? 135. मग 180 जास्त आलं ना. ठीक आहे, मग बघा इथून इथपर्यंत गेला. अरे हो, गेला का? ठीक आहे, बघा इथून इथपर्यंत जर गेला तर तो 90 अंश फिरतो. इथून इकडे आला तर 185 फिरतो. म्हणजे 135 कसे आहेत?
90 आणि 180 यांच्या एक्झॅक्टली मधात आहे, म्हणजे हा इथून समोर येणार आणि इथेच जाणार. ठीक आहे. आता त्याने क्वेश्चन काय विचारला आहे, विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव. आता तो कोणत्या डायरेक्शनला फेस करतोय सांगा बरं, कोणती डायरेक्शन आहे, नॉर्थ ईस्ट. सोपं आहे की नाही. आता तुम्हाला याच्यात एक अजून शॉर्टकट सांगतो बघा. काही गोष्टी फिक्स करून ठेवायच्या, लक्षात ठेवायच्या. जसं की समजा जर क्लॉकवाईज विचारलं तर काय म्हणायचं आहे, राईट साईडला जायचं आहे. ठीक आहे, राईट साईडला क्लॉकवाईज, आणि लेफ्ट साईडला कोणती, अँटी क्लॉकवाईज. तसंच जर या टाईपचा क्वेश्चन विचारला डिग्रीमध्ये की 90 अंश फिरला, आधी तो 90 अंश गेला अँटी क्लॉकवाईज आणि परत क्लॉकवाईज आला 185. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, प्लस आणि मायनस डिनोट करायचे. जर मी क्लॉकवाईज जात असेल तर घ्यायचा प्लस, आणि जर अँटी क्लॉकवाईज जात असेल तर घ्यायचं आहे मायनस. ठीक आहे, इथे लिहूनच ठेवतो वाटलं तर. क्लॉकवाईज जायचं असेल तर प्लस, आणि अँटी क्लॉकवाईज जायचं असेल तर मायनस. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय सांगितलंय, ही टर्न्स 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज काय करायचं, आपल्याला मायनस घ्यायचं आहे. मग आता 90 अंश घ्या मायनस. ठीक आहे, 90 अंश कसं घेतला, मायनस. पुढचा काय सांगितलंय, देन 135 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता क्लॉकवाईज, क्लॉकवाईज कसं घ्यायचं मोना, प्लस किती घेणार, 135. ठीक आहे. आता बस दोघंच होतं ना, हां. आता दोघांची ॲडिशन करून टाका. आता ॲडिशनचे नियम तुम्हाला माहीत पाहिजेत, नाही तर तुम्ही म्हणताल सर 135 आणि 90 225 होतात म्हणून. होतील का अशा, नाही. एक जर मायनस असेल, दुसरा जर प्लस असेल तर दोघांची काय होतं ताई, वजाबाकी. आणि सिम्बॉल कोणता येतो, मोठ्या संख्येचा. इथं मोठी संख्या जर प्लस आहे तर आन्सर सुद्धा कसं येणार आपलं, प्लस. आता दोघांची काय करणार आहे, वजाबाकी. ठीक आहे. आता वजाबाकी किती येणार आहे, किती येईल, 45. पण किती 45 आली, कोणती आली, प्लस. आणि प्लस म्हणजे काय, क्लॉकवाईज. ठीक आहे. आता बा समजा तुम्ही डायरेक्ट हाच क्वेश्चन सॉल्व्ह करताय आणि या मेथडनी करताय, तर तुमचं आन्सर किती येतं, +45. आता पहिल्यापासून क्वेश्चन वाचा, अ मॅन फेसिंग टू द नॉर्थ. आता बा हा जर पर्सन असा नॉर्थकडे बघतोय, आता त्याला जायचं किती आहे, +45 डिग्री. प्लस म्हणजे काय, क्लॉकवाईज. मग इथून जर सरळ सरळ तो असाही गेला असता तरी तुमचं आन्सर तेच आलं असतं. बरोबर आहे की नाही. आता हे इझी होतं. इथे 90 अंश आणि 135 दिलं होतं, पण एखाद्या वेळेस तुम्हाला 78 अंश, ठीक आहे, 76 अंश, किंवा पुढे गेल्यानंतर 136 137 असं दिलं असतं, मग कसं आलं असतं. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला या ट्रिक्सने आन्सर येतात. काय, ठीक आहे. असे क्वेश्चन तुम्हाला बँकिंगमध्ये विचारले जाऊ शकतात, पण या टाईपचे क्वेश्चन 100% तुम्हाला MPSC किंवा रेल्वे SSC यांच्यामध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. मग एक शॉर्टकट लक्षात ठेवायला किती वेळ लागणार आहे, मग आज लक्षात ठेवलं तर त्यांचे सुद्धा एक्झाम तुम्हाला देता येतातच. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट आहे, ठीक आहे. मग आजच्या सेशनमध्ये एवढंच. पुढचे किती होमवर्क असतील, 30 ते 60 पर्यंत. ठीक आहे, 30 ते 60 पर्यंत सगळे होमवर्क करून यायचे. ठीक आहे. चलो, गुड डे, गुड बाय.